महादेवाचा कृपा आशीर्वाद सतत आपल्यावरती राहावा असे जर आपल्याला वाटत असेल ना, तर महादेवांचा भोळेपणा काय आहे आणि महादेव काय आहेत ना, हे जाणून घेणे फार गरजेचे आहे. वर्षातून एकच दिवस असा येतो की ज्या दिवशी तुम्ही महादेवाच्या पूजेमध्ये महादेवाच्या पिंडीवरती हळदी कुंकू वाहू शकता. तो दिवस म्हणजे महाशिवरात्री. शिवरात्री ही दर महिन्याला येत असते, पण महाशिवरात्री ही वर्षातून एकदाच येते. या वर्षातील शिवरात्री ही 8 मार्च रोजी येत आहे. यावर्षी शिवसिद्धी योग तयार होत आहे. काय आहे हा योग आणि त्याचा आपण कसा लाभ घेऊ शकतो यावर मी आज तुमच्याशी बोलणार आहे. शास्त्रात सांगितलेले आहे, या दिवशी महादेवांचा विवाह संपन्न झाला. म्हणजे महादेवांनी संन्यासी जीवनातून सांसारिक जीवनामध्ये प्रवेश केला. आपल्या सर्वांच्या बहुतांशी समस्या हे सांसारिक आणि भौतिक स्वरूपातीलच असतात. आपण या दिवशी त्यांची पूजा अर्चा करून त्यांची आराधना करतो. आपल्या सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, आपल्याला मनोवांछित फळे मिळावीत म्हणून आपण त्यांची पूजा करत असतो. आपल्याला समाधान, सुख, समाधान मिळावे. या दिवशी सगळीकडे मंदिरात खूपच गर्दी असते. आपल्याला मनाप्रमाणे पूजा करता येत नाही, मंत्र जप होत नाहीत. पहा, दूध नेले तर अर्धे दूध पिंडीवरती सांडते, अर्धे दूध खाली सांडते. खूप गोष्टी होतात. मनाप्रमाणे कुठलीही गोष्ट गर्दीमुळे होत नाही. मग आपल्याला असं वाटते कदाचित माझ्या समस्या देवापर्यंत पोहोचल्या असतील का, मग आपण थोडेसे नाराज होतो. पण पहा, परत मनात विचार येतो, महादेव भोळे आहेत, घेतील ते समजून. मला सांगा, महादेवाच्या पूजेमध्ये आपण महादेवाच्या पिंडीवरती जे अर्पण करतो ते सर्व का अर्पण करायचे? काकांनी, गुरुजींनी सांगितले म्हणून, इतर सर्व करतात म्हणून आपण हे अर्पण करायचे, किंवा आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर व्हाव्यात, आपल्याला सुख समाधान मिळावे, महादेवाचा कृपा आशीर्वाद सतत आपल्यावरती राहावा असे जर आपल्याला वाटत असेल ना, तर महादेवांचा भोळेपणा काय आहे आणि महादेव काय आहेत ना, हे जाणून घेणे फार गरजेचे आहे. जर एखाद्या गोष्टीचा आपल्याला परिणाम हवा असेल तर त्याचे कारण जाणून घेणे ना फार गरजेचे आहे. जसे की गणपतीला मोदकाचा नैवेद्य आणि बालाजीला लाडवांचा नैवेद्य, देवीला खिरीचा नैवेद्य, इतर सर्व देवी देवतांना पंचपक्वान्नाचा, मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवला जातो. पण महादेवांना मात्र निसर्गातील सगळ्या गोष्टी आहेत तशा अर्पण केल्या जातात. जलाभिषेक आहे, दूध वाहतो, तूप वाहतो, मध वाहतो, दही वाहतो, तसेच शमीपत्र, बेलपत्र, तुळशीच्या मंजिरी, त्याच्यानंतर इतर फळे, फुले आणि धोत्र्याचे फूल हेही अर्पण केले जाते. धान्यामध्ये गहू, तांदूळ, जवस, तीळ हेही अर्पण केलं जातं. मूग हेही अर्पण केले जातात. फळांमध्ये प्रामुख्याने कवट, बेलफळ आणि धोत्र्याचे फळ अर्पण केले जातात. तुम्ही निरीक्षण केलेत का, ह्या 3ही फळांमध्ये प्रचंड प्रमाणात बीज आहे. बीजापासून निसर्गाची निर्मिती आहे. एकापासून अनेक हा मंत्र बीजाचा आहे. निसर्गातल्या सगळ्या गोष्टी महादेवांना आहेत तशा वाहिल्या जातात. जलाभिषेक, जलाभिषेक म्हणजे पाणी हे जीवन आहे. सृष्टीसाठी पाणी हे जीवन आहे. दूध हे काय आहे? दूध हे पृथ्वीवरती अमृता समान मानले जाते. तसेच जे काही फळं आहेत ना, किंवा जे काही धान्य आहे त्याच्यामध्ये बीज आहे. तुम्हाला तर मी सांगितले, बीज म्हणजे एकापासून अनेक. तसेच बेलपत्र, बेलाचा गुणधर्म अतिशय शीतल, अतिशय थंड, ते महादेवाच्या पिंडीवरती म्हणजे डोक्यावरती वाहिले जाते. धोत्रा, धोत्र्याचा इतर वेळी आपल्याला वासही सहन होत नाही, तोही धोत्रा व्हायला जातो. असो, पण धोत्रा खूप औषधी वनस्पती आहे, पण आपल्याला वासही सहन होत नाही, तोही महादेवांना अर्पण केला जातो. म्हणजे महादेव काय आहेत? सर्व समावेशक आहेत. सृष्टीतील सगळ्यात चांगल्या आणि वाईट गोष्टी स्वतःमध्ये सामावून घेतात. म्हणून ते भोलेनाथ आहेत. महादेव, देवादिदेव महादेव म्हणून त्यांना म्हटलं जातं. पहा, त्यांनी विषयी प्राशन केलं ना. शिवसिद्धी योग हा काय आहे? शिवाला स्मरून संकल्प करणे आणि तो सिद्धीस नेणे. म्हणजे आपण चांगल्या बीजरूपी विचारांचा, बीज काय एकापासून आणि चांगल्या बीजरूपी विचारांचा संकल्प करणे आणि कर्मरूपी जलाभिषेक करणे. समजून घ्या मी काय म्हणते ते. बीजरूपी विचारांचा शिवाला स्मरून संकल्प करणे आणि त्यामध्ये कर्मरूपी जलाभिषेक करणे म्हणजे सत्कर्म करणे. तेव्हा हे सर्व गोष्टी तुम्ही केल्यात तर आपलं कार्य सिद्धीस जाण्यास महादेवांची मदत होते किंवा त्यांचा कृपा आशीर्वाद राहतो. चांगले विचार ठेवले आणि त्याला सत्कृत्याची जोड केली तर महादेवांचा आशीर्वाद आपल्याला सगळीकडेच भेटेल. आणि हे सर्व करत असताना
बेलाचा गुणधर्म, आणि तो कुठे आहे? बेलाचा गुणधर्म आहे शीतल, आणि तो महादेवाच्या डोक्यावर म्हणजे पिंडीवरती वाहिलेला आहे. म्हणजे आपल्याला डोकं हे शांत ठेवायचं आहे. पहा, महाशिवरात्रीतील रात्रीला खूप महत्व आहे. ती स्वतःमध्ये एक सिद्ध रात्र आहे, परिपूर्ण रात्र आहे. त्या रात्रीला किंवा त्या दिवसाला एक कॉस्मिक एनर्जी वातावरणामध्ये असते. त्या सर्व एनर्जीचा तुम्ही भरपूर असा लाभ घ्या. तुम्ही एखादा संकल्प करा, त्याला सत्कृत्याची जोड द्या, आणि निश्चित तुम्ही या सर्व गोष्टींमध्ये यशस्वी नक्की होताल. पहा, जप हा मानसिक केला जातो, पूजापाठ हेही मानसिकरित्या होऊ शकतात, अभिषेकही मानसिक केला जातो. शेवटी तुमचा भाव महत्वाचा आहे. आणि आज मी तुम्हाला एक टिप देत आहे. पहा, ज्यांच्या पत्रिकेमध्ये चंद्राची ऊर्जा जर तुमच्या पत्रिकेमध्ये कमी असेल, तुमचं मनोबल जर कमी असेल, तर आजपासून तुम्ही महादेवाच्या मंदिराची स्वच्छता करा, तुम्ही संकल्प करा. पहा, तुमचे मनोबल वाढण्यास निश्चित मदत होईल. जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा, आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचा दिवस शुभ हो.